मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव। मुकाबला न्यूज 24 च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब, लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। शेतकरी शेतमजुरांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील। शरद मैन। पुसद तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकरी, शेतमजूर, छोटे तसेच मोठे व्यावसायिक यांच्या हातोनात नुकसान झाले। अशा असंख्य संसार उद्ध्वस्त झालेल्या शेतकरी शेतमजुरांना मुख्यमंत्री यांनी भरीव सहकार्य करण्याची गरज असून यासाठी आपण लढा सुरूच ठेवू असा निर्धार पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैन यांनी बोलून दाखवला। दिनांक 19 सप्टेंबर रोजी दुपारी अंदाजे 12 वाजता शरद मैन यांच्या नेतृत्वात तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी, शेतमजूर, महिला, पुरुष, गावकरी तसेच व्यापारी यांनी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवून उपाययोजना करण्याची मागणी केली। याप्रसंगी काँग्रेस नेते डॉक्टर मोहम्मद नदीम, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट नेते विकास जामकर, माजी जिल्हा परिषद सदस्य भोलानाथ कांबळे, ओमप्रकाश शिंदे, शरद भगत, प्रभावती कांबळे यांनी संकटाच्या घडीला पूरग्रस्तांसाठी धावून आल्याबद्दल शरद मैन यांचे अभिनंदन आणि आभार व्यक्त केले। त्यानंतर हजारो शेतकरी, शेतमजूर, पूरग्रस्त नागरिक, व्यापारी यांच्याकडून उपविभागीय अधिकारी डॉक्टर आशिष बिजवाल यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या भावना समजून घेत समोर येऊन निवेदन स्वीकारले। या निवेदनात ज्या पूरग्रस्त गावातील नदी, नाले, ओढे हे आपला मार्ग बदलून किंवा बांध फोडून त्यांचे पाणी शेतात व गावात शिरल्याने नुकसान झाले, त्या सर्व नदी, नाले, ओढे यांच्या युद्ध पातळीवर खोलीकरण आणि सरळीकरण करून तिथे पूर प्रतिबंधक भिंती बांधून देण्यात यावा। पुराच्या प्रवाहात वाहून गेलेल्या उपजाऊ शेतीला विशेष पॅकेज अंतर्गत वाहिती योग्य बनवून द्यावी किंवा लागणारा संपूर्ण खर्च देण्यात यावा। पुरात घरे वाहून गेली त्यांना घरकुल योजनेअंतर्गत त्वरित घर बांधून देण्यात यावे। पुरामुळे शहरी आणि ग्रामीण भागात ज्यांचे दुकान व व्यवसायाचे नुकसान झाले आहे त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी। पुराने तालुक्यातील हजारो हेक्टर शेती आणि पिकांचे नुकसान झाले असून या संपूर्ण नुकसानीची पूर्ण भरपाई त्वरित देण्यात यावी। शेतातील पिकांच्या नुकसान भरपाईचा सरसकट विमा देण्यात यावा। पूरग्रस्त भागातील सर्व विद्युत खांब वाहून गेल्याने त्या सर्व गावांचा विद्युत पुरवठा त्वरित सुरळीत करून देण्यात यावा। ज्या पूरग्रस्त गावांचे रस्ते आणि पूल वाहून गेले ते त्वरित जाण्या येण्यायोग्य बनवून देण्यात यावे। ज्या पूरग्रस्तांची जनावरे पुरात दगावली किंवा वाहून गेली त्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी। आवश्यकता भासल्यास जनावरे विकत घेण्यासाठी त्वरित कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे। पुसद तालुक्यातील कोपरा गावाच्या 24 वर्षीय समाधान संतोष पाईकराव यांचे घर पुरात वाहून गेल्याने नैराश्यपोटी त्यांनी आत्महत्या केली। त्यामुळे शासनाकडून त्यांच्या कुटुंबाला शक्य ती सर्व मदत द्यावी। अनेक शेतातील सिंचनाच्या आणि गावाला पिण्याच्या पाण्याच्या विहिरी पुरामुळे खचल्या आणि त्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी मदत द्यावी। पूरग्रस्तांच्या वरील सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी यंत्रणेला तात्काळ आदेश द्यावे, जेणेकरून खचलेल्या बळीराजाला धीर मिळून जीवन जगण्याची सकारात्मक ऊर्जा मिळेल। यावेळी उपविभागीय अधिकारी डॉक्टर आशिष बिजवाल यांनी सदर निवेदन पूरग्रस्तांच्या नुकसान भरपाईसाठी परिपूर्ण असून सदर निवेदन तात्काळ मुख्यमंत्री यांना पाठवणार असल्याची ग्वाही दिली। यावेळी अजय पुरोहित यांनी आभार व्यक्त केले। निवेदन देताना शरद मैन, डॉक्टर मोहम्मद नदीम, सुधीर देशमुख, विकास जामकर, मोहन विश्वकर्मा, सय्यद इश्तियाक भाई, पांडुरंग व्यवहारे, मारुती भस्मे, पुसद चेंबरचे अध्यक्ष सूरज डुबेवार, सुभाष बोडके, नारायण क्षीरसागर, दीपक हरिमकर, परमेश्वर जयस्वाल, साहेबराव ठेगे, ज्ञानेश्वर धाडे, ॲडव्होकेट बालाजी कपटे, पंडितराव देशमुख, अशोक राऊत, अभय गडम, के.जी. चव्हाण, UN वानकडे, संजय लोंढे, वसराम चव्हाण, ॲडव्होकेट भारत जाधव, उदय गंदेवार, संतोष अंबोरे, ललित चव्हाण, यशवंत चौधरी आदी विविध गावातील सरपंच, पोलीस पाटील, पूरग्रस्त नागरिक, शरद मैन मित्रमंडळचे सदस्य उपस्थित होते। मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव।